नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली टेंभी नाक्यावरच्या देवीची मूर्ती जय अंबे धर्मादाय संस्थेच्या वतीने साजरा होणारा प्रसिद्ध नवरात्र उत्सव दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होणार आहे. जय अंबे धर्मादाय संस्थेकडून होणारा हा उत्सव खऱ्या अर्थाने दिवंगत आनंद दिघे यांनी नावारूपाला आणला. नवसाला पावणारी म्हणून ओळख असलेली या देवीची मूर्ती शाडूची असून प्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत पुंडलिक शेळकर यांनी ही साकारली होती. पुढे ही परंपरा त्यांचे पुत्र विनोद शेळकर यांनी चालू ठेवली. देवीच्या मूर्तीचे आज पाठपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, तर मंडप पूजन अनंत चतुर्दशीच्या दिवशी 17 तारखेला होणार आहे. या पाठपूजेला आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, खासदार नरेश मस्के, खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी, शिवसैनिक, देवी भक्त उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कारेगाव परिसरात राहणारे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील व कुटुंबीय हे गेली 110 वर्ष म्हणजे सन 1914 सालापासून घरात गौरी गणपतीची स्थापना करतायत. आई वडिलांनी सुरू केलेला हा उत्सव आहे. तीच परंपरा पुढे नेण्याचं काम समस्त पाटील कुटुंबीय करत आहे. यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी बोलताना सांगितले, साधारणपणे 100-150 लोकांचा हा असा खारेगाव परिसरातील पाटील कुटुंब गणेशोत्सवाचे 5 ते 6 दिवस एकत्र येतात. सकाळच्या चहा नाश्त्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंतच्या आरतीपर्यंत सर्वच एकत्र असतात. गणेशोत्सवाच्या दरम्यान घरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असते. सदर उत्सवाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील, समाजसेविका रचना राकेश पाटील तसेच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना गायकर यांनी दिली. सदर उत्सवात गणरायाची व गौरी मातेची विधिवत पूजा करण्यात आली. लांब लांबून लोक दर्शनासाठी येथे आले होते. सदर प्रसंगी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, नगरसेवक उमेश पाटील, उद्योजक जगदीश पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, राकेश पाटील, रवींद्र पाटील, जय पाटील, आतिश पाटील, राहुल पाटील, पूनम पाटील व समस्त पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. पुढे सरका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गौरी माते की जय, गौरी माते की जय, गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया, गौरी माते की जय. शुभम ये लवकर. आवाज आहे गणपती बाप्पा मोरया. जय
आमच्याकडे जो गणपती आहे 1914 साली प्रथमतः गणपती आणला गेला. तत्पूर्वी गौरीचे आणत होते. आमच्या वडिलांच्या जन्मदिनी 1914 साली हा गणपती साजरा केला. आज 110 वर्ष त्याला पूर्ण होत आहे. हा निश्चित आनंद आहे. एक गोष्ट आहे की या ठिकाणी एकात्मतेचा हा संदेश जातोय. सर्व कुटुंब एकत्र येतात. आज सर्वांच्या मध्ये जे वितुष्ट असतात तेही मिटतायत. आणि मला असं वाटतं की हा सण खऱ्या अर्थाने प्रेरणा उत्तेजन देणारा आहे आणि हा गणेशोत्सव आनंद देणारा आहे. त्यामुळे सर्वांनाच देखील सुखाचं समृद्धी जावं अशा प्रकारचे वाटचाल या गणपती गणेशोत्सव करूया एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो. हा संपूर्ण उत्सव असा आहे की आमचे मासाहेब म्हणजे आई हिने एक अतिशय चांगल्या प्रकारे पायंडा पाडलेला आहे की संपूर्ण कुटुंब त्या दिवशी 5 दिवशी गणपती असेल तर एकत्रित राहायचा. सकाळी आंघोळ केल्यानंतर इथे चहापासून रात्री 12च्या आरतीपर्यंत नाश्ता पाणी जेवण सगळं इथेच करायचं. एकात्मतेचा हा संदेश आमच्या आईने दिलेला आहे आणि तो आज संपूर्ण कुटुंब म्हणजे आमच्या मुली असतील आमच्या बहिणी असतील सगळ्यांची मुलं एकत्र येतात आणि हा 100-150 मुलांचा संच एकत्र नांदत असतो. आता हा आनंद आहे खरा. हा पाटील कुटुंबाचा आमचा गणपती 100 ते 125 वर्षापूर्वीचा आहे. हा गणपती जुनं घर म्हणजे पाटील वाडा असा बोलायचं आहे. पण आज 10 वर्ष हा आम्ही संपूर्ण कुटुंब पाटील कुटुंब 48 ते 49 कुटुंब एकत्र गणपती असतो. आम्ही प्रत्येक कुटुंब वाट बघत असतो. हा पाटील कुटुंबाचा गणपती कधी आनंद येत असतो. आणि सगळ्यात आनंद म्हणजे आज 5 दिवस एकत्र इथे दिवसभर असतो. आमच्या वहिनी असतील आमचे भाऊ असतील आमचे पुतणे असतील आमचं संपूर्ण कुटुंब आज 5 दिवस एकत्र असते. आणि आज गौरी पूजन आहे. गौरी पूजन झालं आहे. सगळे आनंद आमचे सगळे आमच्या सुनासुन नटलेले आमचे भाऊ सगळे एकत्र आहेत. एक आनंद एकच आहे का गौरी गणपती मी एकच सांगेन की या भागात खारेगाव पाटण नागरिकांना मी ह्या गणपती खूप खूप शुभेच्छा. सर्वांना दुर्गेश लाभो ईश्वर प्रार्थना करतो. आपल्या येथे गणपती आणि गौरीचे आज ज्येष्ठ गौरीचे आगमन झालेले आहे. उत्साह तुम्ही पाहतच असाल. आमच्या कुटुंबाची 4 पिढ्यांची ही परंपरा चालू आहे ज्यामध्ये आम्ही गौरीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणून ही गौराई बनवली जाते आणि गौरीसाठी भक्तिभावाने सर्व इथे एकत्र येतात. कुटुंबाचा उत्साह असतो पण आपल्या प्रभागातील सर्व लोक इथे फार पूर्वीपासून दर्शनासाठी येतात आणि दर्शन पण घेतात आणि मजा मस्ती पण चालूच असते. मी इथे आली आहे माझ्या माहेरी गौरींसाठी. तर मला फार आनंद होतो. मी म्हणजे आमचं गौरी बरेच पारंपरिक आहे म्हणजे वर्षापासूनची. त्याच्यामुळे फार आम्हाला इथे आनंद होतो आणि इथे गावातील सगळे मंडळी येतात. चांगला उत्सव आमचा साजरा करतो आम्ही. त्याच्यामुळे फार आनंद वाटतं आणि इथे आम्ही सगळ्यांना प्रसाद वगैरे सगळे इथे येतात. त्याच्यामुळे फार बरं वाटतं. त्यानिमित्ताने सगळे मंडळी इथे भेटतात. तर फारच तुम्ही तर दरवर्षी इथे येतात. तुम्हाला तर माहीतच असेल कसं वाटतं ते. तर आमची मंडळी अशी इथे जमा असतात. त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद होतो. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामं नियमित करण्यासाठी 2 वर्षापूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते. खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगरविकास विभागात सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा झाली. अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्याने ही बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण या तालुक्यांमधील अनेक गावांमधील भूमिपुत्रांनी गरजेपोटी रहिवास प्रयोजनार्थ बांधकामे केली आहेत. मात्र ही बांधकामे अनधिकृत म्हणून गणली जात आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासंदर्भात 25 फेब्रुवारी 2022 आणि 7 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता. 2 वर्ष झाली तरी निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी सिडको प्रशासन आणि भूमिपुत्रांना येत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्तांनी या संदर्भात राज्य शासन, सिडको यांना अनेक निवेदनं, अर्ज, सूचना केल्या आहेत. तसेच शासनानेही सिडको प्रशासनाला स्वयंस्पष्ट प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान प्राधान्याने हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिलं होतं. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, शिवसेना उपनेते विजय नाहाटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगले, माजी नगरसेवक शिवराम पाटील, किशोर पाटकर,
स्थानिक शिवसैनिक आणि भूमिपुत्र येथे उपस्थित होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून एकीकडे सरकारमधील तीनही पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट या योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील किसननगर वागळे इस्टेट भागापासून सुरुवात केली आहे. ठाण्यातील 15 लाडक्या बहिणींच्या थेट घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेचा आढावा घेतलाच. मात्र सरकारच्या इतर योजनांची माहिती देऊन त्यांनी खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. शासनाच्या 10 महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात 10 सप्टेंबर 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाला ठाण्यातून सुरुवात केली. ठाण्यातील आणि विशेष करून किसननगर, जयभवानी नगर, वागळे इस्टेट परिसरातील 15 कुटुंबियांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले असून त्यांनी ठाण्यातील 15 लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन या योजनेचा आढावा घेऊन सोबतच शासनाच्या योजनांची माहिती देखील त्यांनी दिली आहे. यावेळी किसननगरमधील बहिणींशी त्यांनी थेट घरी जाऊन संवाद साधला. यावेळी जयभवानी नगर येथे आले असता लाडक्या बहिणीशी संवाद साधला. सदर कार्यक्रमाला आल्यानंतर सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक 15 आयोजित गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली व श्रींचं दर्शन घेतलं. यावेळेस सावधान अन्यथा विनाश अटळ या विषयावरती बनवलेला देखावा पाहिला आणि मंडळाचं कौतुक देखील केलं, तसेच शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, यज्ञेश भोईर, युवराज भोईर, संजय जाधव, सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं. यावेळी आमदार संजय शिरसाट, खासदार नरेश मस्के हेही उपस्थित होते. तसेच स्थानिक नागरिक, शिवसैनिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर गणेशोत्सव व देखावा याबद्दल नगरसेवक एकनाथ भोईर यांनी अधिक माहिती दिली आहे. सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर हे मंडळच मुळात माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या मंडळाची खरं तर सुरुवात त्यावेळेला झालेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला आम्ही सुरुवात केलेली आहे. माननीय इंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा पदस्पर्श या ठिकाणी झालेला आहे. आणि आज हे मंडळ 37वे वर्ष, हे वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली हे मंडळ आज पुढे कूच करत आहे. या मंडळाने अनेक पारितोषिक प्राप्त केलेली आहेत, अनेक देखावे या ठिकाणी साजरे केलेले. अगदी ज्यावेळेला HIV संदर्भामध्ये कोणी देखावे साजरे करू शकत नव्हतं त्यावेळेला सुद्धा या मंडळाने HIV सारखा हा भयानक विषय घेऊन या ठिकाणी पारितोषिकं घेतलेली आहेत. आणि आज आपण या ठिकाणी जो विषय घेतलेला आहे, वेळेत सावधान अन्यथा विनाश अटल. शेवट आपण निसर्गावर मात करतो आणि निसर्गाने जर ठरवलं तर आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मानवाने शेवट निसर्गावर किती मात करावी हा मानवाने बोध घेणं अपेक्षित आहे. आणि झाडे आपण म्हणतो कोविड काळामध्ये आपण पाहिलं, अगदी झाडांचं महत्त्व त्यावेळेला लोकांना कळला. ज्यांनी घेतलं ते आजही झाडांची लागवड करत आहेत. अगदी ऑक्सिजन देणारी झाडं आपण नाहीशी करतोय, परंतु कोविड काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचे सिलेंडर विकत घ्यावे लागले. उद्या जर आपण ती झाडं अशी प्रकारची झाडं जर नाहीशी केली तर उद्या ऑक्सिजन आपल्याला मिळणार आहे का, याचा विचार करणं मानवाने गरजेचं आहे. मानवाने शेवट आपण जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची फार गरज असते आणि ती ऑक्सिजन देणारी झाडच आपण नाहीशी केली तर कसं काय होऊ शकतं. आणि म्हणून आम्ही हा देखाव्याच्या रूपाने या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आपण जर निसर्गावर मात केला तर निसर्ग केव्हाही आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही. आपण अनेक प्रकरणं महाराष्ट्रात किंवा देशामध्ये पाहिलेली आहेत. अगदी निसर्गाने ठरवलं क्षणामध्ये होताचं नाहीसं करून टाकतो, हे आपण पाहिलेलं आहे. तरीही याच्यावरनं बोध घेणं गरजेचं आहे. याच्यावरनं प्रत्येक मानवाने ठरवणं गरजेचं आहे का आपण जगण्यासाठी आपल्याला पुढे आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या भविष्यासाठी झाडं ही लावली पाहिजेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.